चला नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाचे अपडेट. 2 दिवसात लाडक्या बहिणीच्या पैशाच्या संदर्भात महत्वाचे अपडेट येणार. लाडक्या बहिणी योजनेमध्ये लक्षात ठेवा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 4,500 रुपये जमा होणार आहे की 3,000 रुपये होणार. या वितरण प्रक्रियेची सुरुवात त्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यात होण्यासाठी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. कारण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले लाडक्या बहिणी संदर्भामध्ये रखडलेले हप्ते असतील, ई-केवायसी प्रोसेस पडताळणी असेल आणि आगामी वितरणाचं अधिकृतपणे त्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. वितरणाचे अधिकृत अपडेट म्हणजे तुमचे पैसे तुमच्या खात्यात कधीपर्यंत येणार आहे, त्या संदर्भात बातमी कधीपर्यंत येणार आहे, जी आर कधीपर्यंत येणार, त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता अफवा विरुद्ध वस्तुस्थिती नेमकं काय घडतं हे पाहणं गरजेचं आहे. सगळा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 2 दिवसामध्ये महत्वाचे अपडेट त्या ठिकाणी दिलेली आहे. अफवा आहे जानेवारी पासून पैसे आले नाहीत म्हणजे अर्ज कायमचा बाद झालाय. थकीत हप्त्याचे 5,000 ते 6,500 रुपये एकदम जमा होणार आहे. हे सगळे अफवा त्या ठिकाणी दिले आहेत. सध्याची वस्तुस्थिती काय आहे? अर्ज बाद झालेले नाहीत, केवळ ई-केवायसी आणि निवडणुकामुळे प्रक्रियेला उशीर झालेला होता असं म्हणणं आहे. त्यानंतर केवळ प्रलंबित महिन्याचे म्हणजे मार्च पासूनचे अधिकृत हप्ते जमा होणार आहेत. ठीक आहे. आणि रुपयाची चर्चा निराधार 5,000 6,500 तुम्हाला मिळणार नाहीत. ही जे काय रुपयाची चर्चा ही निराधार. तुम्हाला पैसे मिळणार आहेत एक तर 3,000 किंवा 4,500 रुपये. याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे तुम्हाला मिळणार नाही. बघा, हप्ते का रखडलेले आहेत आणि वितरणाचे अडथळे आणि पुढील मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नंबर 1, फेब्रुवारी 2026 शेवटचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त शेवट फेब्रुवारीचा हाच हप्ता जमा झालाय, तो सुद्धा 1,500 रुपये. पुढचे हप्ते जमा झालेले नाहीये. ना 5,000 येणार आहेत, ना 6,500 येणार आहेत. एक 3,000 येतील किंवा 4,500, ते पण सांगतो किती येणार आहे. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया, पुढचं पोट निवडणुकांची आचारसंहिता होती आणि मे महिन्याचा आता तुम्हाला जी काय प्रक्रिया आहे त्याचा मार्ग, वितरण प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पोट निवडणुका राज्यामध्ये होत्या आपल्या, त्या पोट निवडणुकाची आचारसंहिता होती. त्याच्यामुळे मे महिन्याचा जो काही हप्ता होता तो तुम्हाला मिळाला नव्हता, म्हणजे मार्च एप्रिलचा, तर तो आता मे महिना मार्ग मोकळा झाला. वितरणाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा लवकर सुरू होणार. इथं खाली दिलेलं आहे बघा, जर पाहिलं असेल, आता अडथळे दूर झाले असून मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते जमा करण्याची तयारी शासनाने सुरू केलेली असं अधिकृतपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचं जर पाहिलं असेल तर लक्षात ठेवा, या ठिकाणी बघा, टोटल 30 एप्रिल ई-केवायसी मुदत अर्जाची महापडताळणी झालेली आहे. एकूण अर्ज जे काही प्राप्त झालेले ते अर्ज प्राप्त तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. इकडे रेड सिग्नल दाखवलंय, इकडे साईडला तुम्हाला ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे. 1,89,00,000 पात्र महिला लाभ चालू राहणार आहे. म्हणजे सध्याच्याला 1,89,00,000 महिला आहेत ज्यांना मागचे जानेवारीचा हप्ता मिळाला आहे, फेब्रुवारीचे 1,500 रुपये सुद्धा मिळाले. आता राहिलेत मार्च आणि एप्रिलचे पैसे, म्हणजे मार्च एप्रिल मे मिळणारे. म्हणजे यांना 1,89,00,000 महिला आहेत ज्यांना एक तर 4,500 रुपये मिळणारे 2 दिवसात कळणारे, किंवा त्या ठिकाणी 3,000 रुपये मार्च एप्रिलचे मिळणारे. ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार. आता 30 एप्रिल अधिकाऱ्याकडून अर्जाची पडताळणी झालेली आहे. 30 एप्रिल शेवट तारीख होती. आणि इथं रेड तुम्हाला दाखवले, रेडमध्ये दाखवलेला आहे. 54,00,000 अपात्र महिला दाखवलेत. या महिलांचा लाभ हा कायमचा बंद झालेला आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग तुम्ही कोणत्या गटात आहात, पात्र आहात की अपात्र आहात, त्या संदर्भात तुम्हाला पात्र आणि अपात्र इकडं गट दिलेला आहे. पात्र महिला कुठल्या आहेत? ज्यांची केवायसी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे, निकष योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या, दरमहा ज्यांना 1,500 रुपये सन्मान निधी अविरतपणे चालू राहणार आहे. आजपर्यंत मागचे सुद्धा मिळाले, जानेवारी फेब्रुवारी, पुढचे सुद्धा या महिलांना मिळत राहतील. अपात्र महिला कुठल्या आहेत? स्थिती ई-केवायसी न केलेल्या महिला आहेत, निकष योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला आहेत, खात्यात आता 1,500 रुपये जमा होणार नाहीत, लाभ त्यांचा बंद झालेला आहे आणि बंद झालाय. ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं असेल, पडताळणीचा शासनाला झालेला फायदा, जी काही पडताळणी प्रक्रिया राबवलेली आहे ई-केवायसी, त्याचा शासनाला कशा प्रकारे फायदा झालाय तर ते पण बघून घ्या. इकडे 54,00,000 महिला अपात्र महिला झालेल्या आहेत.
या ई-केवायसीच्या माध्यमातून. तर शासनाला सुमारे 1200 कोटी रुपयाची बचत झालेली आहे. हे 1200 कोटी रुपये या 54 लाख महिलांना सरकारला द्यावं लागत होते. हा सुद्धा सरकारचा तिथं फायदा झाला ई-केवायसीच्या माध्यमातून. त्यानंतर अपात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण कमी झालाय आणि त्यामुळे पात्र महिलांना वेळेवर निधी देणं सुद्धा त्या ठिकाणी शक्य आता होणार आहे. त्याच्यामुळे जे काही लाडक्या महिला पैसे आहे खात्यात किती रुपये तुमचे येणार आहेत, आता तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत की 4500 रुपये येणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याची सुद्धा तुम्हाला अधिकृत माहिती दिलेली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. बघा आता एकंदरीत पाहिलं असेल उच्च शक्यता आहे. उच्च शक्यता आहे म्हणजे हे पैसे तुम्हाला येऊ शकतात. इथं उच्च शक्यता दिलेलं आहे म्हणजे मार्च महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला येऊ शकतात. प्लस मध्ये दिले एप्रिलचे 1500 आणि प्लस मध्ये मेचे 1500 असे टोटल 3 महिन्याचे एकत्रित जर पाहिलं असेल तर एकूण तुम्हाला 4500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे. काही जणांच्या मते मे महिना सुरू झाल्याने 3 महिन्याचे पैसे येऊ शकतात असं त्या ठिकाणी वर्तवले. म्हणजे शक्यता आहे. पैसे येणार आहेत का अधिकृतपणे तर सांगतो किती येणार आहेत, पण ही शक्यता आहे की 4500 येतील. दुसरी एक मध्यम शक्यता त्या ठिकाणी त्यांनी वर्तवलेली आहे. मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लस एप्रिल महिन्याचे 1500 असे टोटल तुमच्या खात्यामध्ये एक 3000 रुपये येणार आहे. किंवा किमान शक्यता कमीत कमी शक्यता आहे मार्च महिन्याचे 1500, एकूण 1500 रुपये तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. सध्या अधिकृत सूत्रानुसार केवळ मार्च हा हप्ता जमा होण्याची शक्यता असं दाखवलेलं आहे. मग नक्की पैसे जमा किती होतील तर सध्याच्या माहितीनुसार अधिकृत आकडेवारीनुसार एकंदरीत शासनाचे जे काय मागचे नियोजन आहे, जे काही हप्ता प्रक्रिया शासनाने लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केली आहे त्याच्यानुसार तुम्हाला एवढे पैसे सध्याच्याला येऊ शकतात ही शक्यता आहे. किती 3000 रुपये. जसं त्या ठिकाणी सरकार पैशाला आता पैसे कधी पण येणार आहे हे सुद्धा तुम्हाला शेवटी सांगितले. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 3000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. पात्र अपात्र सगळं सांगितले कुठल्या महिला आहेत. बघा पुढील प्रक्रिया येत्या 2 दिवसामध्ये काय घडणार आहे, पुढील प्रक्रिया येत्या 2 दिवसामध्ये काय घडणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली. मंत्रिमंडळाची बैठक, थकीत हप्ते आणि निधी वितरणावर अंतिम चर्चा आणि निर्णय घेतला जाणार आहे. निधी वितरणाची प्रक्रिया आहे. पुढील 2 दिवसात पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू होण्यासाठी शक्यता त्या ठिकाणी वर्तवलेली आहे. अजून सुरू झालेली नाहीये ही माहिती तुम्हाला मिळेल. पात्र महिलांनी घाबरून जाऊ नये, आपला लाभ सुरक्षितपणे आहे. शासन निर्णयाची त्या ठिकाणी प्रतीक्षा करायची. म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये GR संदर्भामध्ये तसंच पैसे किती वितरण होणार आहे त्या संदर्भामध्ये महिला व बालकल्याणमंत्री आदिताई तटकरे जे आहेत या त्या संदर्भात अधिकृतपणे लाडक्या बहिणीला संपूर्ण माहिती देते. हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे. न्यूजच्या माध्यमातून ही ऑथेंटिक माहिती मिळालेली आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये जो काही निर्णय होणार आहे त्यात GR असेल, मार्चचा हप्ता द्यायचा आहे का एप्रिलचा द्यायचा आहे का मेचा द्यायचा आहे, मग मार्च एप्रिल मे तिन्हीचे 1500 द्यायचे, 4500 द्यायचे की मार्च आणि एप्रिलचे 3000 द्यायचे ही सुद्धा त्या ठिकाणी चर्चा असेल. ठीक आहे. हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्वाचा आहे. अनेक लाडक्या बहिणी आहेत या पैशाची वाट बघतायत की सरकार कधी पैसे खात्यामध्ये जमा करेल, तर त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक सुद्धा करून द्या. ओके थांब.